नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे बेसिक मॅथमॅटिक्स पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर चा जो सब्जेक्ट आहे सर्वात महत्वाचा बेसिक मॅथमॅटिक्स. या सब्जेक्ट बद्दल मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसंच जे मॅथचा सिलेबस आहे हा पण संपूर्ण आपण आज बघणार आहोत आणि चॅप्टर नंबर फर्स्ट पण सुरू करू. बेसिक मॅथमॅटिक्स याला म्हणतात M1. तर टोटल बघा पेपरचा जो पॅटर्न आहे, पेपरचा पॅटर्न राहतो 30+70चा. आपला जो पेपर राहणार आहे 30+70 असे टोटल 100 मार्क्स. तर हे 70 मार्क्सचा आपला बोर्डाचा पेपर राहतो आणि 30 मार्क्स आहे. 30 मार्क्सचे 2 युनिट टेस्ट राहतात. 30 मार्क्सचे किती राहतात? 2 युनिट टेस्ट. मी आता सेकंड तुम्हाला दाखवल्या होत्या. 30 मार्क्सच्या 2 युनिट टेस्ट. तर एक युनिट टेस्ट नंबर फर्स्ट राहणार आहे. युनिट टेस्ट नंबर फर्स्ट हे राहील तुमची सप्टेंबर मध्ये आणि युनिट नंबर सेकंड युनिट टेस्ट नंबर सेकंड हे राहणार आहे तुमची ऑक्टोबर मध्ये. 2 टेस्ट राहतील. पहिली टेस्ट राहणार आहे 30 मार्क्सची, दुसरी टेस्ट राहणार आहे 30 मार्क्सची. जर समजा तुम्हाला पहिल्या टेस्ट मध्ये जर 30 आउट ऑफ 30 भेटले आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये 30 आउट ऑफ 30 भेटले तर असे होतात टोटल 60. आणि या 60 ला 2 न डिवाइड करायचा. 60 ला किती डिवाइड करायचं? 2 न. तर इथे आले 30. तर तुम्हाला भेटतील 30 पैकी 30. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 30 आउट ऑफ 25 मार्क्स मिळाले आणि पहिल्या युनिट टेस्ट मध्ये आणि दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये 30 आउट ऑफ 27 मार्क्स मिळाले तर याची करायची ऍडिशन. 7 आणि 5 12 हाती आला 1 52 आणि याला करायचं डिवायडिंग बाय 2. याला जर डिवायडिंग बाय जर 2 केलं तर किती उरले? 26 मार्क्स. त्याला 30 पैकी भेटले. ऍव्हरेज जाते त्याचा 30 पैकी 26 मार्क्स. तसं बघा मग 30 पैकी जर समजा याच्यात ऍव्हरेज गेला 30 पैकी 30चा तर तुम्हाला पास वाले टोटल पाहिजे 40 मार्क. 100 पैकी किती पाहिजेत? 40. जर इथं जर 30 पैकी 30 गेले तर इथं 70 पैकी पाहिजेत 10 मार्क्स पास होण्यासाठी. जर इथं जर 30 पैकी 25 गेले, 30 पैकी जर समजा तुम्हाला 25 मार्क्स मिळाले युनिट टेस्ट मध्ये तर तुम्हाला 70 पैकी पाहिजेत पास होण्यासाठी 15 मार्क्स. असे टोटल 40 बनले पाहिजे. जर 30 पैकी जर समजा तुम्हाला 20चा ऍव्हरेज गेला तर 70 पैकी तुम्हाला 20 मार्क्स पाहिजेत पास होण्यासाठी. जर गलतीनं जर समजा कोणी पेपर दिला नाही, गलतीनं पेपर कोणा दिला नाही त्याला 0 मार्क्स भेटले तर 70 पैकी त्याला पाहिजेत 40 मार्क्स. ओके. तर हा झाला तुमचा पेपरचा पासिंग आहे आपली 40ची. कितीची पासिंग आहे? 40ची. पण त्याच्यासाठी 2 युनिट टेस्ट राहतील 30 मार्काच्या. त्याचा ऍव्हरेज जेवढं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पेपर सोडवसाल तेवढेच तुम्हाला मार्क मिळतील. त्याच्यापेक्षा जास्ती मार्क्स तुम्हाला मिळतील नाहीत आणि त्याच्यापेक्षा कमी सुद्धा मार्क्स तुम्हाला मिळतील नाही. जेवढे सांगितले तेवढेच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत 30 पैकी जो ऍव्हरेज राहील तो. आणि इथं 70 पैकी. तर असे तुमचे पासिंगचा आहे 100 पैकी 40 मार्क्स. तर 30 मार्कासाठी पेपरचा पॅटर्न कसा असतो ते सांगतो आता मी तुम्हाला. एकूण एक गोष्ट आपण डिस्कशन करणार आहोत आज. पूर्णच्या पूर्ण क्लास करा कंटिन्यू मध्ये नॉनस्टॉप मध्ये. तर तुम्हाला एकूण एक गोष्टची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते लक्षपूर्वक ऐका. कारण हे कसं आहे की हे तुमच्या कामाची गोष्ट आहे, अशी वेस्टेड गोष्ट नाहीये. याच्यावरच तुमचं भविष्य टिकेल आहे. म्हणजे की खूप जास्त मोठा म्हणजे की जर तुम्ही पास होसाल, किती मार्काने पास होसाल, काय होसाल, सर्वच्या सर्व डिपेंड राहणार आहे याच्यावर. तर इथं काय करायचं बघा आता. 30 मार्काचा जो हे राहणार आहे टेस्ट, तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट राहतो. याच्यामध्ये 5 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. किती क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात? 5. हे 10 मार्क्ससाठी येतात, 2-2 मार्काचे. आणि क्वेश्चन नंबर सेकंड याच्यात सुद्धा 5 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. हे 4-4 मार्काचे राहतात. तर याच्यामध्ये 20 असे 10 आणि 20 असे 30 मार्क तुमचे तयार होतात. कधी कधी 3 मार्कावाले पण क्वेश्चन टाकतात. किती मार्क्स वाले? 3 मार्क्स वाले पण क्वेश्चन राहतात. तर हे झालं तुमचे युनिट टेस्टचं. खूप इम्पॉर्टंट आहे ते. सप्टेंबर मध्ये म्हणजे की नेक्स्ट मंथ मध्ये आहे. किती चॅप्टर राहतील? 4 चॅप्टर राहतील. तसंच आता मी तुम्हाला MSBTचा पॅटर्न सांगतो. बोर्डाचा पेपर. आता तुमचं जे बोर्ड आहे हे आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, MSBTE. MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, जो 70 मार्काचा पेपरचा पॅटर्न राहणार आहे. 70 मार्काचा. तर याच्यामध्ये
क्वेश्चन नंबर जो फर्स्ट येतो याच्यामध्ये तुम्हाला एनी 5 सॉल्व्ह करावं लागतात. किती सॉल्व्ह करावं लागतात? एनी 5. 2 वेटेज आहे याचा 10 मार्क्स, 2-2 मार्काची अशी टोटल 7 क्वेश्चन येतील तुम्हाला. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, 4, 5, 6, 7. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला टोटल 7 क्वेश्चन येतील. त्याच्यातले तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. हे आहे 10 मार्कासाठी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला एनी 3 सॉल्व्ह करावे लागतात. एनी 3 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. याचं वेटेज आहे 12 मार्क्स. याच्यात टोटल 4 क्वेश्चन येतात. ए, बी, सी, डी. ए, बी, सी, डी 4 पैकी किती क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात? 3 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. तसंच क्वेश्चन नंबर 3 मध्ये याच्यामध्ये सुद्धा एनी 3 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. याच्यामध्ये 4 क्वेश्चन येतील. ए, बी, सी, डी. याचं वेटेज राहणार आहे 12 मार्क्स. तसंच क्वेश्चन नंबर जो 4 आहे, क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये पण एनी 3 सॉल्व्ह करावे लागतात. पण याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन भेटतात सॉल्व्ह करण्यासाठी. ए, बी, सी, डी आणि ई. याचं सुद्धा वेटेज आहे 12 मार्क्स. तसंच क्वेश्चन नंबर जो 5 आहे, क्वेश्चन नंबर 5 याच्यामध्ये पण एनी 2 सॉल्व्ह करावे लागतात. किती सॉल्व्ह करावे लागतात? 2. तर याच्यामधलं जे पॅटर्न आहे असा राहणार आहे. तो ए राहणार आहे. याच्यामध्ये येतात फर्स्ट अँड सेकंड. जो बी राहणार आहे याच्यात सुद्धा येणार आहे फर्स्ट अँड सेकंड. आणि जो सी राहणार आहे तो पण राहणार आहे फर्स्ट अँड सेकंड. 3-3 मार्कावाले क्वेश्चन. यातले कोणतेही 2 सॉल्व्ह करावे लागतात. याचं वेटेज आहे 12 मार्क्स. आणि क्वेश्चन नंबर जो 6 राहणार आहे, क्वेश्चन नंबर 6 याच्यामध्ये सुद्धा एनी 2 सॉल्व्ह करायच्या. एनी 2 याच्यामध्ये सुद्धा 6-6 मार्काचे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करतात. याचं वेटेज असते 12 मार्क्स. तर असा तुमचा पॅटर्न आहे बघा. 12 + 12 + 12 + 12 12 × 5 60 60 + 10 70. असा 70 मार्क्सचा तुमचा पॅटर्न आहे. ओके. तर हा 70 मार्क्सचा पॅटर्न हा राहणार आहे तुमच्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी पेपर. आणि हा तुमचा 30 मार्काचा युनिट टेस्टचा पॅटर्न आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये 5 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात 10 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये 5 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात 20 मार्कासाठी. 10 आणि 20 असे 30 मार्क्स. तर हा झाला MSBTचा पॅटर्न. तुम्हाला PDF वगैरे सर्व अवेलेबल भेटणार आहे. काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. तसंच आता बघा बेसिक मॅथमॅटिक्स. तर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये किती चॅप्टर्स आहेत? तर आता आपण बघणार आहोत चॅप्टर्स किती आहेत. तर हा झाला आपला पॅटर्न. आता मेन गोष्ट म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आहे सिलेबस. तर सिलेबस बद्दल बघा. अत्यंत सिंपल आहे सिलेबस. तर सर्वात पहिला चॅप्टर आहे चॅप्टर नंबर फर्स्ट. हा आहे लॉगॅरिथम. चॅप्टर नंबर फर्स्ट हा चॅप्टर आहे आपला लॉगॅरिथम. चॅप्टर नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर आहे चॅप्टर नंबर सेकंड. चॅप्टर नंबर सेकंड हा आहे मॅट्रिसेस. त्यानंतर चॅप्टर नंबर थर्ड हा आहे पार्शियल फ्रॅक्शन. हा MSBTचा सिलेबस आहे पार्शियल फ्रॅक्शन. तसाच चॅप्टर नंबर 4 हा राहणार आहे अलाइड अँड कंपाऊंड अँगल. तसाच चॅप्टर नंबर 5
हा राहणार आहे मल्टिप्लिकेशन, मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. त्यानंतर चॅप्टर नंबर 6, चॅप्टर नंबर 6 हा राहणार आहे ट्रिग्नोमेट्री, इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन हा चॅप्टर नंबर 6. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 7 तो राहणार आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. चॅप्टर नंबर 8 चॅप्टर नंबर 8 हा राहणार आहे फंक्शन. चॅप्टर नंबर 8 फंक्शन. तसाच चॅप्टर नंबर 9 चॅप्टर नंबर 9 हा राहणार आहे डेरिव्हेटिव्ह. चॅप्टर नंबर 10 हा येणार आहे अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. एक मिनिट, एक चॅप्टर आला आपला वर. एक मिनिट. जो चॅप्टर नंबर आपला 5th आहे हा मल्टिपल सब मल्टिपल झाल्यावर एक 6 नंबरचा फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन. तर इथं बघा, एक मिनिट. मल्टिपल सब मल्टिपल झाला की 6 नंबरचा चॅप्टर इथं लिहितो. चॅप्टर नंबर 6 हा एक आहे फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन हा चॅप्टर नंबर 6 आहे. तर हा राहणार 7. तर आता बघा, हा चॅप्टर नंबर 7 आहे. चॅप्टर नंबर 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 11 आहे. 6, 7, 8, 9, 10 आणि 11. आणि एक लास्ट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 12. चॅप्टर नंबर 12 स्टॅटिस्टिक्स. तर असे विद्यार्थी मित्रांनो, असे तुम्हाला 12 चॅप्टर असतात. किती चॅप्टर असतात? 12. चॅप्टर नंबर 1 लॉगरिथम, चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस, चॅप्टर नंबर 3 पार्शियल फ्रॅक्शन, चॅप्टर नंबर 4 अलाइड अँड कंपाउंड अँगल, चॅप्टर नंबर 5 मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल, चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 7 इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, चॅप्टर नंबर 8 स्ट्रेट लाईन, चॅप्टर नंबर 9 फंक्शन, चॅप्टर नंबर 10 डेरिव्हेटिव्ह, चॅप्टर नंबर 11 अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि चॅप्टर नंबर 12 स्टॅटिस्टिक्स. तर असे टोटल 12 चॅप्टर्स आहेत. याचं वेटेज सुद्धा सांगतो. आता ऑर वगैरे धरून, म्हणजे कसं आहे की काही क्वेश्चन ऑर मध्ये पण येतात, त्याच्यामुळे याचं वेटेज थोडंसं वाढणार आहे. ओके, तर मी ऑर धरून सर्वच्या सर्व वेटेज तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज आहे, काय वेटेज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता, तर चॅप्टर नंबर जो फर्स्ट आहे लॉगरिथम, तर याचं टोटल वेटेज आहे 2 मार्क्स. टोटल फक्त हा 2 मार्कासाठीच पेपरला विचारला जातो आणि अत्यंत
महत्वाचा आणि सर्वात छोटासा चॅप्टर आहे लॉगरिथम. त्याच्यानंतर मॅट्रासेस याचं चॅप्टर आहे 14 मार्क्स. किती आहे? 14 मार्क्स. चॅप्टर नंबर 3 पार्शियल फ्रॅक्शन याचं वेटेज आहे 4 मार्क्स. त्याच्यानंतर आहे कंपाऊंड अलाइड अँड कंपाऊंड अँगल्स याचं वेटेज आहे 8 मार्क्स. त्यानंतर मल्टिपल सबमल्टिपल याचं वेटेज आहे 4 मार्क्स. त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन याचं वेटेज आहे 4 मार्क्स. त्याच्यानंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन याचं वेटेज आहे 4 मार्क्स. त्यानंतर आहे स्ट्रेट लाईनचं वेटेज आहे 12 मार्क्स. त्यानंतर फंक्शनचं वेटेज आहे 4 मार्क्स. डेरिव्हेटिव्हचं टोटल वेटेज आहे 16 मार्क्स. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं वेटेज आहे 16 मार्क्स. नाही सॉरी, याचं 12 मार्क्स. आणि स्टॅटिस्टिक्सचं टोटल वेटेज आहे 18 मार्क्स. तर हे मार्काचं झालं वेटेज. तर मी तुम्हाला टोटल सांगणार आहे की कसं काय आहे, तर कसा अभ्यास करायचा, काय अभ्यास करायचा. तर हा झाला आपला सिलेबस. चॅप्टर नंबर 1 लॉगरिथम, मॅट्रासेस, पार्शियल फ्रॅक्शन, अलाइड अँड कंपाऊंड अँगल, मल्टिपल अँड सबमल्टिपल अँगल, फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, स्ट्रेट लाईन, फंक्शन, डेरिव्हेटिव्ह, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि स्टॅटिस्टिक्स. तर हे टोटल जे चॅप्टर्स आहेत हे आता जे सेमिस्टर नंबर 1 हा सिलेबस आहे सेमिस्टर नंबर 1चा. एवढा मोठा सिलेबस आहे, सर्वात मोठा सिलेबस आहे हा. म्हणजे खूप जास्त मोठा. सेम फर्स्ट. तर फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला पूर्णच्या पूर्ण या चॅप्टरवर तुमचा पेपर येणार आहे बोर्डाचा. असं नाही राहणार की यातला अर्धा चॅप्टर म्हणजे फर्स्ट सेमिस्टर आणि याच्यातले बाकीचे रिमेनिंग चॅप्टर्स मध्ये सेकंड सेमिस्टर, असं राहणार नाही. पूर्णच्या पूर्ण जे चॅप्टर्स आहेत हे फर्स्ट सेमिस्टरला राहतील. पहिल्या युनिट टेस्ट मध्ये 4 चॅप्टर येतात, लॉगरिथम, मॅट्रासेस, पार्शियल फ्रॅक्शन, अलाइड अँड कंपाऊंड अँगल. आणि सेकंड युनिट टेस्ट मध्ये 4 येतात, स्ट्रेट लाईन, फंक्शन, डेरिव्हेटिव्ह आणि अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. हे युनिट टेस्टचे 4 चॅप्टरचे युनिट टेस्ट राहतील. तर आता आपण सुरुवात करणार आहोत लॉगरिथम. की लॉगरिथम म्हणजे काय, काय आहे हे लॉगरिथम. लॉगरिथम वेटेज आहे 2 मार्क्स. तर लॉगरिथम म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना टाइम देणार आहे, बोलण्यासाठी सर्वांना टाइम देणार आहे. प्रत्येकाचे पण क्वेश्चन्स जे पण असतील त्या सर्वांना पण टाइम मिळून जाईल. तर सर्वात आधी आता हेडिंग टाका लागते आपल्याला चॅप्टर नंबर 1. आता इथून तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. पहिले सिलेबस साठी एक पेज सोडून द्या तुम्ही, मग नंतर मी पीडीएफ पाठवीन तर त्यावेळेस तुम्ही तो लिहून घ्याल. तर आता इथून हेडिंग टाका चॅप्टर नंबर 1. चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 1 आहे लॉगरिथम. लॉगरिथम याचं वेटेज आहे 2 मार्क्स. तर सर्वात आधी तुमच्या दिमागामध्ये आला असेल की लॉगरिथम म्हणजे काय. लॉगरिथम म्हणजे काय, काय आहे लॉगरिथम, काय होय लॉगरिथम. तर आता बघा, आता आपण जर समजा आपण ऍडिशन सबट्रॅक्शन बघितली, जनरल ऍडिशन सबट्रॅक्शन. तर बघा 1 + 2 किती होते, तुम्ही म्हणता सर 1 + 2 तर 3 होते. 2 + 4 किती होते, 2 + 4 तर 6 होते. हे तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. पण जर समजा मी म्हटलं 5⁻x करा आणि +5⁻² 2x करा, याची जर समजा कॅल्क्युलेशन करायचं, किंवा 7x⁻³ करा आणि x⁻4 करा, याची जर समजा आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन जर करायचे, किंवा पॉवरची x⁻4 + 3, तर जे रेज टू दी पॉवरचे जे कॅल्क्युलेशन होतात विद्यार्थी मित्रांनो, जे रेज टू दी पॉवरचे काय होतात कॅल्क्युलेशन होतात, तर ते कॅल्क्युलेशन आपण लॉगरिथमद्वारे करू शकतो. म्हणजे 5⁻x, 7⁻x, हे जे रेज टू दी पॉवर आहे 5⁻x, या 5च्या डोक्यावर x आहे ना, याला पॉवर म्हणतात. याला काय म्हणतात, पॉवर. 5⁻x, 7⁻x, 9⁻x, याची जर समजा आपल्याला कॅल्क्युलेशन करायच्या, याची जर काय करायच्यात कॅल्क्युलेशन करायच्या, म्हणजे 8⁻x, तर याचे जर कॅल्क्युलेशन जर समजा तुम्हाला करायचे असतील तर त्याच्यासाठी यूज होतो लॉगरिथमचा. आता तुम्हाला हे समजलं की बघ कॅल्क्युलेशन करण्यासाठी लॉगरिथमचा यूज करतो. तसं म्हणजे कसं बघा, हा जर एक्स आहे, हा एक्सला जर खाली आणायचा असेल
हा 5 टू द पॉवर एक्स आहे. 5च्या डोक्यावर काय लागलेला आहे एक्स आहे. या डोक्यावरचं जर याला खाली आणायचं असेल किंवा खालच्याला वर न्यायचं असेल तर इथं आपण लॉगरिथम करतो. कशाचा यूज करतो? लॉगरिथमचा. 5 टू द पॉवर एक्स म्हणजे हा डोक्यावरचा खाली आणणे आणि खालचा वर नेणे. तर याच्यासाठी कशाचा यूज करतो आपण? लॉगरिथमचा याचा यूज करतो. अत्यंत सिंपल आहे. तर याच्यामध्ये टाइप्स ऑफ 2 टाइपचे लॉगरिथम आहेत. तर इथं हेडिंग आहे टाइप्स ऑफ लॉगरिथम. टाइप्स ऑफ लॉगरिथम. तर टाइप्स ऑफ लॉगरिथम मध्ये 2 टाइप्स ऑफ. नंबर 1 एक आहे नॅचरल लॉगरिथम, एक आहे नॅचरल लॉगरिथम. नॅचरल लॉगरिथम आणि एक आहे कॉमन लॉगरिथम. कॉमन लॉगरिथम. एक आहे नॅचरल लॉगरिथम आणि एक आहे कॉमन लॉगरिथम. आता तुम्ही म्हणता सर हे नॅचरल लॉगरिथम कशाला म्हणतात? तर याची डेफिनेशन बघा विद्यार्थी मित्रांनो. याची सिंपल डेफिनेशन आहे की नॅचरल लॉगरिथमिक कशाला म्हणतात? लॉगरिथम ऑफ द बेस ई. लॉगरिथम ऑफ द बेस ई. Logarithm of the base e are called natural logarithm. Natural logarithm. ज्याच्या बेसली ई आहे, ज्या लॉगच्या बेसली काय आहे ई आहे, त्याला काय म्हणतात? नॅचरल लॉगरिथमिक असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल log x to the base e, log 100 to the base e, log 10 to the base e, log 65 to the base e, log k to the base e. म्हणजे ज्याच्या बेसले काय आहे ई आहे त्याला काय म्हणतात? नॅचरल लॉगरिथमिक म्हणतात. नॅचरल लॉगरिथम कशाला म्हणतात? लॉगरिथम ऑफ द बेस ई आर कॉल्ड नॅचरल लॉगरिथमिक. ज्या लॉगरिथमच्या बेसला ई आहे अशा लॉगरिथमला नॅचरल लॉगरिथमिक म्हणतात. तसंच कॉमन लॉगरिथमिक. तर कॉमन लॉगरिथमिक कशाला म्हणतात? बघा याची डेफिनेशन बघा. कॉमन लॉगरिथमिकची डेफिनेशन, याची डेफिनेशन आहे लॉगरिथम of the base, logarithm of the base 10 are called common logarithm. Are called common logarithm. तर लक्ष द्या, कॉमन लॉगरिथम कशाला म्हणतात? ज्या लॉगच्या बेसला काय आहे 10 आहे त्याला काय म्हणतात? कॉमन लॉगरिथमिक म्हणतात. ज्या लॉगच्या बेसला किती आहे 10 आहे त्याला काय म्हणतात? कॉमन लॉगरिथमिक असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल log x to the base 10, log 100 to the base 10, log 10 to the base 10, log e to the base 10. ज्या लॉगच्या बेसला 10 असतो त्याला कॉमन लॉगरिथमिक म्हणतात. आणि ज्या लॉगच्या बेसला ई असतो, ज्या लॉगच्या बेसला काय असतो ई असतो त्याला नॅचरल लॉगरिथमिक म्हणतात. असे 2 प्रकारचे टाइप्स आहेत. किती प्रकारचे टाइप्स आहेत? 2 प्रकारचे. एक आहे नॅचरल लॉगरिथमिक आणि एक आहे कॉमन लॉगरिथमिक. तर सिंपल आहे, नॅचरल लॉगरिथमिक काय म्हणतात? लॉगरिथम ऑफ द बेस ई आर कॉल्ड नॅचरल लॉगरिथमिक. आणि कॉमन लॉगरिथमिक कशाला म्हणतात? लॉगरिथम ऑफ द बेस 10 आर कॉल्ड कॉमन लॉगरिथमिक. आता जो हा कॉमन लॉगरिथमिक आहे हा फिजिक्स मध्ये आपण बघतो, याच्या जागेने व्हॅल्यू काढायला लागतात. आणि आपल्याला सिलेबस मध्ये फक्त 2च मार्काचा वेटेज आहे म्हणून मी याची डेफिनेशन लिहून दिली नाही तुम्हाला लॉगरिथमची. डायरेक्ट आपण टाइप्स घेतले. तर नॅचरल लॉगरिथमिक
म्हणजे की ज्याच्या बेसला काय असतो, ई असतो, त्याला नॅचरल लॉगॅरिथमिक म्हणतात. आणि हाच आपल्याला सिलेबस मध्ये सुद्धा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल लॉगॅरिथम चॅप्टर नंबर फर्स्ट असं हेडिंग टाकायचं आहे. आणि ते हेडिंग झाल्यावर इथे लिहायचं आहे टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. नंबर फर्स्ट नॅचरल लॉगॅरिथम, नंबर सेकंड कॉमन लॉगॅरिथम. मग याची डेफिनेशन लिहायची, लॉगॅरिथम ऑफ द बेस ई आर कॉल्ड नॅचरल लॉगॅरिथम. ज्या लॉगच्या बेसला ई असतो त्याला नॅचरल लॉगॅरिथमिक असे म्हणतात. आणि त्याच्यानंतर एक कॉमन लॉगॅरिथमिक, लॉगॅरिथम ऑफ द बेस 10 आर कॉल्ड कॉमन लॉगॅरिथमिक. ज्या लॉगच्या बेस 10 आहे त्याला कोणता म्हणतात, कॉमन लॉगॅरिथमिक असे म्हणतात. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे झाल्यावर आपण याच्यावरचे थोडस मग समोर जाऊया. त्याच्यात बघू आपण मग लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फ्रॉम कन्व्हर्शन हे बघणार आहोत आपण. हे नोट डाऊन करा फटाफट फटाफट फटाफट. 2 मिनिटं देतो मी तुम्हाला लिहिण्यासाठी, 2 ते 3 मिनिटं. तर हे तुम्ही नोट डाऊन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या इकडून जे रेंज आहे हे एकदम फुल रेंज आहे. 100 MB पर सेकंडची स्पीड आहे. त्याच्यामुळे माझ्या इकडून तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि माझा जो डिव्हाइस चेक करते तर माझा डिव्हाइस पण सांगत आहे की एकदम ॲक्युरेट रेंज असल्यामुळे टेक्निकल कुठलाच प्रॉब्लेम माझ्या इकडून नाही आहे. आता ज्या विद्यार्थ्यांच्या इकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे घरी, त्यांच्याच फक्त प्रॉब्लेम येऊ शकतो, बाकीच्यांना कोणालाच प्रॉब्लेम जाणार नाही. तुम्ही खास तर जिओ किंवा एअरटेलचं सिम कार्ड यूज करा, जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. फास्ट आहे आणि चांगले तुमच्या इकडे जे जो समजा कव्हरेज असेल तो. बाकी तर क्लिअर आवाज आहे प्रत्येकांना. तर आता बघा, हे आहे नॅचरल लॉगॅरिथम आणि कॉमन लॉगॅरिथम. दोनच गोष्टी शिकलो. पहिली गोष्ट, ज्या लॉगच्या बेसला ई आहे त्याला नॅचरल लॉगॅरिथमिक म्हणतात. आणि कॉमन लॉगॅरिथमिक ज्या लॉगच्या बेसला 10 आहे त्याला कॉमन लॉगॅरिथमिक असे म्हणतात. अत्यंत सिंपल आहे. ऑनलाईन मध्ये सुद्धा आपल्याकडे 100 आउट ऑफ 100 निघालेल्या. मागील सेमिस्टर मध्ये टोटल 11 जणांना 100 आउट ऑफ 100 मार्क्स होते. त्याच्यापैकी बरेचसे विद्यार्थ्यांना जे ऑनलाईन मध्ये होते त्यांना 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळालेले आहेत, बरेचसे विद्यार्थी. म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण खूप चांगला आहे. तर त्यानंतर बघा, आता हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. आता आपण पहिला पॉईंट शिकणार आहोत, ते म्हणजे कन्व्हर्शन. तर हेडिंग टाका सर्वांनी, कन्व्हर्शन लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म हे आहे कन्व्हर्शन. लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म एकदम सिंपल आहे. लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म हे कन्व्हर्शन. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण एकच टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. अत्यंत सोपा असा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना समजणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे कन्व्हर्शन समजलं त्यांच्यात 2 पैकी 2 मार्क तुम्हाला भेटले, समजून घ्या. तर बघा, पहिलं कन्व्हर्शन, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. log a to the base b is equal to x. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, कन्व्हर्शन करायचं आहे लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. तर बघा, log a टू द बेस b, बेस आहे की नाही जी च्या खाली आहे, b टू द x. बघा, log log, त्यानंतर a घेतला आणि जो बेस b आहे तो खाली आहे. log a टू द बेस b इज इक्वल टू x. हे जसं तसं लिहायचं. इथं लॉग लागला, काय लागला, एलओजी लॉग लागला ना, तर याला म्हणायचं लॉगॅरिथमिक फॉर्म. काय म्हणसाल, लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर याला म्हणायचं लॉगॅरिथमिक फॉर्म. एकदम सिंपल आहे. लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर याला म्हणायचं लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याच काय करायचं आपल्याला, एक्सपोनेन्शियल करायचं. आता एक्सपोनेन्शियल कसं करतात, याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात
तर काय करायचं, लॉगच्या मागे बघा काय येतं, लॉगच्या मागे किती आहे ए, इथं घेतला ए, इज इक्वल टू बेसला किती आहे बी, तो पाठवला राईट हँड साईडला. लॉगच्या मागे आहे ए, इथं घेतला ए, बेसला काय आहे बी, तो पाठवला राईट हँड साईडला. जो पण राईट हँड साईडला आहे ऑलरेडी तो याच्या डोक्याच्या वर, याच्या पॉवर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. अत्यंत सोपी, याला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉग चालला जातो. कसं केलं आपण बघा, एक वेळा पुन्हा सांगतो मी, अत्यंत सोपी आहे. प्रॉब्लेम होता आपलं लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू एक्स. इथं काय लागलेलं आहे लॉग लागला, तर काय म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल कसं होणार, लॉगच्या मागे काय आहे सांगा बरं, ए, इथं घेतला ए, लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहायचं ए, जो बेस आहे बी त्याला दुसऱ्या देशात पाठवून द्यायचा राईट हँड साईडले, या इज इक्वल टूचा पार पाठवलं याले, तडी पार केले याले बी, आणि जिथं पण जो पण इथं एक्स असेल तो याच्या डोक्याच्या वर, याला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू एक्स, तर लॉगच्या मागे होता ए, इथं घेतला ए, इज इक्वल टू बेसला आहे बी, आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड बघा, लॉग के बेस वाय इज इक्वल टू झेड. लॉग के टू द बेस वाय इज इक्वल टू झेड. आता पुन्हा डबल तसंच बघा, लॉग के टू द बेस वाय इज इक्वल टू झेड. इथं लॉग लागला, एलोजी लॉग, ज्याला लॉग लागला त्याला म्हणायचं लॉगारिथमिक फॉर्म, लॉगारिथमिक फॉर्म, लॉगारिथमिक फॉर्म. लॉग लागला तर आता याचा काय करायचं आहे एक्सपोनेन्शियल करायचं आहे. एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मांग बघा काय, लॉगच्या मांग काय सांगा के, घेतला ना के जसाच्या तसं, इज इक्वल टू बेसला किती आहे वाय, तो पाठवा राईट हँड साईडला, पाठवला वाय, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. डबल लक्ष द्या कसं केलं, लॉगच्या मागे काय आहे सांगा के, इथं घेतला के, बेसला काय आहे वाय, इथं घेतला बेसला वाय, आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, याला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. प्रॉब्लेम नंबर सेकंड इज कम्प्लीट. तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर हे दोन्हीच्या दोन्ही एक्झाम्पल तुम्ही नोट डाऊन करून घ्या. अत्यंत सिंपल आहे. प्रत्येक जे मी शिकवलेलं आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. मी असं करतो, अजून 4 एक्झाम्पल शिकवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोट डाऊन करायला टाइम देतो. ओके, तर बघा आता एक्झाम्पल नंबर थर्ड, लॉग 8 बेस 2 इज इक्वल टू 3. लॉग 8 बेस 2 इज इक्वल टू 3. आता कसं सॉल्व्ह कराल, सर्वात आधी इथं लिहिसाल तुम्ही लॉग 8 टू द बेस 2 इज इक्वल टू 3. इथं लॉग लागला तर म्हणसाल लॉगारिथमिक फॉर्म, लॉगारिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणसाल लॉगारिथमिक फॉर्म. आता याचा आपल्याला काय करायला लागते एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं. कशात कन्वर्ट करायचा एक्सपोनेन्शियल. तर लॉगच्या मागे बघा, लॉगच्या मागे किती आहे 8, इथे घेतला 8 इज इक्वल टू बेसला किती आहे 2, तो पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर झालं. लॉगच्या मागे काय होता बघा, हायलाइट करून दाखवतो मी. लॉगच्या मागे काय होता 8, तर इथे घेतला 8. बेसला काय होता 2, तो पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, इथं 3 होता, हा 3 याच्या डोक्याच्या वर, याला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. अत्यंत सोपी आहे, काही कठीण आहे काय. आपल्या क्लासमध्ये इम्पॉसिबल नावाचा शब्द नाही आहे. आपल्या क्लासच्या डिक्शनरीमध्ये प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हा शब्द आहे आपल्या क्लासच्या डिक्शनरी. या जगातलं सर्वच सोपी आहे, कठीण काहीच नाही आहे. कठीण गोष्ट काय कशाला म्हणतात, जे गोष्ट आपण करत नाही त्याला तुम्ही कठीण म्हणता. अरे करून तपा, प्रयत्न तर करा. मोर अँड मोर ट्राय, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ट्राय करसाल तर सक्सेसफुल होसालच. आपण त्या रस्त्यावर जातच नाही, आणि त्या रस्त्यावर जर गेलो नाही तर मग कसं होईल बघा. लॉग 8 टू द बेस 2 इज इक्वल टू 3. हा लॉग लागला तर काय म्हटलं याला लॉगारिथमिक फॉर्म. याचं एक्सपोनेन्शियल कसं केलं, लॉगच्या मागे काय होता 8, इथे घेतला 8,
बेसला किती आहे 2, तो पाठवला राईट हँड साईडला आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर एक्सपोनेन्शियल फ्रॉम. त्याच्यानंतर घेऊ प्रॉब्लेम नंबर 4. लॉग 343 to the base 7 is equal to 3. आता याचं आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, कन्व्हर्शन करायचं लॉगरिथमचं एक्सपोनेन्शियल मध्ये. तर कसं करसाल, इथे लिहिसाल तुम्ही लॉग 343 to the base 7 is equal to 3. इथं लॉग लागला तर म्हणतो आपण लॉगरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हणू, लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं. कशात कन्वर्ट करायचं, एक्सपोनेन्शियल. तर लॉगच्या मागे काय सांगा, लॉगच्या मागे आहे 343, इथे घेतला 343. लॉगच्या मागे जे पण आहे ते घेतलं 343 इज इक्वल टू बेसला किती आहे 7, तो पाठवला आपण राईट हँड साईडला. लॉगच्या मागे किती आहे 343, घेतला 343. बेसला किती आहे 7, इथे घेतला 7 आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. एक्सपोनेन्शियल फ्रॉम झालं. लॉगच्या मागे आहे 343, हा इथे घेतला 343. बेसला काय होता 7, तो राईटले पाठवला. जे पण आहेत ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल. काही डोकं लावायचे काम नाही, कोणतं लॉजिक लावायचं काम नाहीये, जास्त दिमाग पण लावायचं काम नाही. किती सोपी आहे. जे तुम्हाला असं वाटत आहे असंच आहे पूर्ण मॅथमॅटिक्स. तुम्हाला असंच समजेल. एकूण एक प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम नंबर 5. लॉग 1/36 to the base 6 is equal to -2. Log of 1/36 to the base 6 is equal to -2. तर इथं काय करसाल, इथं लिहिसाल तुम्ही लॉग ऑफ 1/36 हा दुसराच्या तसा टू द बेस 6 इज इक्वल टू -2. इथं लॉग लागला, काय लागला लॉग, तर याला म्हणतात लॉगरिथमिक फ्रॉम. काय म्हणतात, लॉगरिथमिक फ्रॉम. लॉगरिथमिक फ्रॉम बघा. लॉग 1/36 टू द बेस 6 इज इक्वल टू -2. लॉग लागला तर म्हणतात लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचा करायचा आहे एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे सांगा 1/36. लॉगच्या मागे किती आहे 1/36, इथं 1/36 इज इक्वल टू बेसले काय 6, इथे घेतला 6. जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर -2. एक्सपोनेन्शियल फ्रॉम. एक्सपोनेन्शियल फॉर्म बघा. काय होतं प्रॉब्लेम, लॉग ऑफ 1/36 टू द बेस 6 इज इक्वल टू -2. इथं काय घेतलं लॉग ऑफ 1/36 टू द बेस 6 इज इक्वल टू -2. इथं लॉग लागला, काय लागला लॉग, तर काय म्हटलं आपण लॉगरिथमिक फ्रॉम. याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे 1/36 टू द बेस किती आहे 6, इथे घेतला 6 आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर -2. याला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजलं सर्वांना. कोणाला काही डिफिकल्टी, काही डाऊट. तर आता बघा हे 5 एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर आजच्यासाठी थांबून जाऊ, पण तुमच्या दिमागामध्ये काही पण क्वेश्चन असतील तर ते मी आता तुम्हाला विचारणार.